आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। बातमी चांदूर बाजार येथून चांदूर बाजारच्या माई वत्सलाताई लंगोटे मंगल कार्यालय येथे माजी राज्यमंत्री व अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। सर्वप्रथम मंगल कार्यालय परिसरात भाऊचे आगमन होताच आतिषबाजी व ढोल ताशाच्या गजरात भाऊंना फेटा बांधून कुमकुम तिलक करून भाऊंचे स्वागत करण्यात आले। यावेळी चांदूर बाजार तालुक्यात रुग्णांच्या सेवेकरिता मिळालेल्या 2 रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा पार पडला, तर अपंग कल्याण विभाग मार्फत मिळालेल्या फिरत्या दवाखान्याचेही लोकार्पण केले। तत्पश्चात वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज व महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र याऊल, उपसभापती गजेंद्र गायकी, माजी सभापती मंगेश देशमुख, संचालक अश्विन भेटाळू, सतीश मोहोळ, अमोल लंगोटे, बाळासाहेब वाकोडे सह सर्व संचालक व प्रहारचे संतोष किटुकले, सचिन खुळे, मुजफ्फर हुसेन सह सर्व पदाधिकारी यांनी संयुक्तपणे भाऊचे सामूहिक स्वागत केले। यावेळी भाऊंना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शाल, श्रीफळ व शेतकऱ्यांची देखणी बैलजोडी स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आली। यानंतर तालुक्यातील 3 ग्रामपंचायतचे सरपंच यांचे सन्मान करण्यात व सत्कार करण्यात आले। यात बेलोरा येथील सरपंच भैयासाहेब कडू, जसापूर येथील सरपंच वैशाली बंड व शिरसगाव बंडचे सरपंच वाकोडेताई यांचा समावेश आहे। यावेळी संत्रा उत्पादक शेतकरी, हळद उत्पादक शेतकरी, फूल उत्पादक शेतकरी, कुक्कुटपालन करणारे शेतकरी, दूध उत्पादक शेतकरी सह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह पीक विमा क्षेत्रातील माहिती पुरविणारे पुष्पक खापरे यांचे सुद्धा सन्मान सत्कार करण्यात आले। गुणवंत विद्यार्थी सह विविध क्षेत्रातील आपले नाव लौकिक करणारे नागरिक सह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी यांचे सुद्धा यावेळी सन्मान व सत्कार करण्यात आले। यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे यांचा सुद्धा सन्मान व सत्कार करण्यात आला। यावेळी आपल्या लेखणीतून समाज उपयोगी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणारे पत्रकार यांचे सुद्धा सन्मान व सत्कार करण्यात आला। भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित महाआरोग्य शिबिरात 2167 रुग्णांनी नोंद करून विविध आजाराचे प्राथमिक औषधोपचार केले, तर 257 रुग्णांची नोंद ही ऑपरेशनकरिता करण्यात आली होती। तर यावेळी 527 नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वितरण करण्यात आले। तर यावेळी अद्यापपर्यंत 170 रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरांना